नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर फिश आणि कॉर्न सुफले ही वेस्टर्न डिश शेअर करणार आहे. याच्यासाठी आपल्याला फिश लागणार आहे. तो मी एकच फिश वापरलं इकडे. पाण्यामध्ये मी लवंग, दालचिनी आणि एक बे लीफ म्हणजे तमालपत्र हे तीन गोष्टी घातल्या आणि थोडं मीठ असं ते उकळून घेतलं आहे तो फिश. इथे मी स्वीटकॉर्न क्रीम घेतलेलं आहे. तुमच्याकडे फ्रेश कॉर्न असेल तर काय हरकत नाही. आणि चीज घेतलं आहे. चीज मी ते ग्रेट करून ठेवलेलं आहे. मग एक अंडं घेतलं आहे, काळं मिरी, मीठ आणि एक कॅप्सिकम. आता इथे आपण व्हाईट सॉस करतो आहे. व्हाईट सॉससाठी मी बटर घेतलं आहे पॅनमध्ये. ते चांगलं मेल्ट होऊ द्या. त्याच्यामध्ये मी तो मैदा घातला आहे. मैदा चांगला तो कुक झाला पाहिजे याच्यामध्ये. आपल्याला तो काही ब्राऊन वगैरे करायचा नाही, फक्त कुक करायचं आहे. आणि मग आपल्याला दूध घालायचं आहे. हे तुम्ही ह्याला व्हाईट सॉस म्हणून ओळखलं जाते. आणि हा व्हाईट सॉस आपण स्वीटकॉर्न चिकन किंवा क्रीम ऑफ टोमॅटो सूप अशा सूपसाठी वगैरे पण वापरला जातो. हे आहे बेस. हां, बेस ऑफ द सुफले. तर आता आपलं ते लम्प्स आहेत ना, मैद्याचे लम्प्स, ते आपल्याला काढून टाकायचं, डिझॉल्व करायला पाहिजे. तेवढ्यासाठी आपल्याला गॅसवर ते स्टर करत बसायला लागेल. आणि दूध थोडं थोडं आपल्याला घालून ते क्रीमी असं करायला पाहिजे. तुम्ही पाहू शकता तिथे बऱ्यापैकी लम्स म्हणजे क्लिअर झालेले आहेत. तर आता मी गॅस बंद करते आणि ते थंड करत ठेवते. ठीक आहे. तोपर्यंत मी ते फिश आहे ना, ते मी डिबोन करून घेते. हे बघा, मी आता चुलीवरून काढलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती क्रीमी दिसते ते. आता मी तो फिश आहे ना, तो मी क्लीन डिबोन केलं आहे. काटे कसे काढून घातले. फिशच्या ऐवजी तुम्ही चिकन पण वापरू शकतात. व्हेजिटेरियन लोकांना व्हेज पण वापरू शकतात, व्हेजिटेरियन. इथे मी तो स्वीटकॉर्न क्रीम घेतलं आहे. आणि तुमच्याकडे जर फ्रेश कॉर्न असेल तर तो ग्रेट करून घालू शकतात. आता अंडं ना, मी इकडे पहिला पिवळं योक घातलेलं आहे. आणि ते चीज ग्रेट केलं होतं ते घातलेलं आहे. मग मीठ एकदम कमी घाला, कारण चीज वगैरे आहे ना, ते जरा खारट असून एकदम व्हेरी लिटल सॉल्ट. आणि काळं मिरी. ही लोक मसाला वगैरे वापरत नाही, म्हणून लहान मुलांना द्यायला खूपच छान आहे ही डिश. आता हे सगळं मी मिक्स करते. फिश शिजवलेलं आहे. आता याच्यामध्ये शिजवायचं काही ॲक्च्युली नाहीच आहे. आपल्याला फक्त ते बेक करून त्याचा तयार करायचं आहे. तर आता हे मी मिक्स केलं आहे. तर तुम्हाला बाजूला जसं मी ते एग व्हाईट आहे, तर ते एग व्हाईट मी फेसाळलं आहे. तुम्हाला पाहिजे तर असंच काट्याने पण तुम्ही सहज फेसाळून घालू शकता. ते एकदम क्रीमी झालं बघा. हे का करतो आपण, की ते सुफले आहे ना, ते एकदम हलकं फुलकं होतं. हां, व्हाईट बीट करून घेतल्यावर. चालेल. आता मग सगळं हे चांगलं मिक्स करूया हे सगळ्या गोष्टी. हे माझ्या दोन नाती आहेत ना, त्या लोकांना फिश, कॉर्न, चीज ह्या तिन्ही गोष्टी खूप आवडतात. तर म्हणून हे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, दोन्ही नातींसाठी माझ्या. आता इथे मी एक बेकिंग ट्रे घेतलं आहे, काचेचंच आहे. त्याला मी जरासं मस्का लावून घेतलं आहे, लायनिंग केलं आहे, म्हणजे ते चिकटणार नाही. आणि आता मी सगळं हे जे मिक्स केलं ते घालणार. इथे मी तो एक कॅप्सिकम होता ना, त्याचा राऊंडल्स केले आहेत, त्या बिया काढल्यात. आणि आता ह्याच्यावर आपलं थोडंसं चीज परत ग्रेट करूया, म्हणजे दिसण्यासाठी. दिस इज ऑल गार्निशिंग. ओके. चीज भरपूर घातलं आहे आपण सुफलेमध्ये. आणि हा एकदम रिच ही डिश आहे. आता ते रंग चांगला यासाठी मी थोडंसं मस्का पण घालते. ही रेसिपी ना, मी केटरिंग कॉलेजमधून शिकली होती. चला, आता आपण ओव्हन मी प्री हीट करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी आता 180 डिग्री सेल्सिअसला अर्धा तास बेक करते. वाव, यम्मी.
इतकं टेस्टी आणि छान दिसते आणि ते अरोमा एकदम सुरेखच झालेलं आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल